भोकरदन तालुक्यातील वाडोना शिवारात एक अविवाहित तरुण आणि 38 वर्षीय विवाहितेनं झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी घडला। वाडोना शिवारात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून दोघांनीही प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। धावडा गावाजवळील वाडोना शिवारात सकाळी 8:30 वाजता ग्रामस्थांना डोंगराच्या पायथ्याशी दोघांचे मृतदेह एकाच झाडाला लटकलेले दिसून आले। घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तिथे एका तरुण आणि विवाहित महिलेचे मृतदेह झाडाला दोरीच्या सहाय्याने लटकलेले आढळून आले। मृतांची ओळख पटवली तेव्हा गणेश उत्तम वाघ वय वर्ष 24 आणि जयाबाई पांडुरंग गवळी वय वर्ष 38 दोघे राहणार वाल सावंगी तालुका भोकरदन अशी या दोघांची नावे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र त्यांनी आत्महत्येचा मार्ग का निवडला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही। घटनास्थळी पारत पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धावडा इथं हलवण्यात आलाय। पारत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयभाये व पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पाटील करत आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण, भोकरदन। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।